शिवसेना भाजपात जागा वाटपावरून रस्सीखेच। मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा इशारा। अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीवर चर्चा। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। कोकाटेंची अटक टळली। माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कोकाटेंना 4 ब्लॉकेज असल्यानं बायपास करण्याचा सल्ला। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स। दादांनी टाळले मीडियाचे प्रश्न। आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाग्य। राज्यातल्या 24 नगर परिषदा तर नगरपंचायतींसाठी उद्या मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। माणिकराव कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय, त्यामुळे त्यांची अटक टळली आहे। मात्र माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम असणार आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची देखील शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। 4 ब्लॉकेज असल्यानं बायपासचा सल्ला देण्यात आलाय। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला। अजित दादांनी मीडियाचे प्रश्न टाळले आहेत। आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे भाकीत केलंय। अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीवर चर्चा झाली। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना भाजपात जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय। मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय। सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये 227 जागा लढू असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली। भाजप 50-50 जागा वाटपावर आग्रही आहे, तर या अगोदर आमचे नगरसेवक जास्त म्हणून शिवसेनेने जास्त जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे। कोणाकडे कोणत्या जागा जातील याबाबत स्पष्टता नाही, मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये युती होणार नाही अशी शंका घेण्याचं कारण नाही असं म्हणत छत्रपती संभाजीनगर पालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास संजय शिरसाटांनी व्यक्त केलाय। नाशिकमध्ये शिवसेना भाजपसोबत युती करण्यास इच्छुक आहे, मात्र भाजप पदाधिकारी हे महानगरपालिका निवडणुकीमध्ये युती करण्याबाबत त्यांच्यामध्ये संभ्रम दिसून येतोय। भाजपने अद्याप युतीबाबत सकारात्मक दाखवली नसल्यानं सांगत 2 दिवसांमध्ये गिरीश महाजनांसोबत बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल अशी माहिती मंत्री दादा भुसेंनी दिली आहे। भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत किमान 50% दिल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी दिला। नांदेड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शिवसेना आणि भाजपला युतीचा प्रस्ताव देण्यात आलाय। मित्रपक्षाची युतीची तयारी नसेल तर आम्ही स्वतंत्र लढू असा नारा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलाय। सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युतीची चर्चा जागा वाटपावरून रखडली। शिवसेनेकडून 50% जागांची मागणी करण्यात आली। युती न झाल्यास स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोत असं संपर्क प्रमुख संजय कदम यांनी म्हटलंय। इचलकरंजी महापालिकेसाठी आमची 25 जागांची मागणी असल्याची हसन मुश्रीफांनी म्हटलंय, तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे।
नवी मुंबई महापालिकेच्या 111 जागांसाठी तब्बल 467 इच्छुक उमेदवारांनी भाजपकडे उमेदवारी मागितली। त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली। उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यासाठी बैठका घेत असल्याचं भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले। प्रहार जनशक्ती पक्ष परभणी पालिकेची निवडणूक लढणार आहे। 10 जागांसाठी उमेदवार तयार असल्याचं शिवलिंग बोधनेंनी सांगितलंय, तर अन्य जागांसाठी इच्छुक उमेदवारही असल्याचं ते म्हणाले। राज्यातल्या 24 नगर परिषदा तर नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये अभिनेता गोविंदाच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेच्या अनेकित राजनिंबाळकरांचा त्यांनी प्रचार केला। दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला। लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे 7 तर 23 नगरसेवक पदासाठी 87 उमेदवार हे रिंगणामध्ये उतरले। काँग्रेसमधील बंडखोरीमुळे निवडणूक अधिक रंगत आली असून निलंग्यामध्ये राजकारण चांगलंच तापलंय। बारामती नगर परिषद निवडणुकीबाबत आढावा घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नगरपालिकेसमोरील चहाच्या स्टॉलवर चहाचा आस्वाद घेतला। चहा विक्रेता फोटो घेत असताना फोटोसाठी 100 रुपये द्यावे लागतील अशी मिश्किल टिप्पणी करताच एकच हाशा पिकला। महाबळेश्वर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी निधीची चिंता करू नका, कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे आहे असं विधान केलंय। त्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलंय। केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना राबवून वाशिम शहराचा चेहरा मोहरा बदलू असं नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी स्पष्ट केलं। तर वाशिम नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अनिल केंदळे यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे। माणिकराव कोकाटेंना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला। यामुळे त्यांची अटक टळलेली आहे। मात्र माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम असेल। यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज कोकाटेंवर अँजिओग्राफी केली जाणार आहे। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांनी बोलण्यास नकार दिला। अजित पवारांनी मीडियाचे प्रश्न टाळले। आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे भाकीत केलं। शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळतेय। मुंबई, ठाणे, संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झालाय। सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची जागा वाटपाबाबत महत्त्वाची बैठक झाली। भाजप 50-50 जागा वाटपावर आग्रही आहे, तर या अगोदर आमचे नगरसेवक जास्त होते म्हणून शिवसेनेनं जास्त जागांची मागणी केल्याची माहिती आहे। अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीबाबत चर्चा झाली। जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे। इचलकरंजी महापालिकेसाठी आमची 25 जागांची मागणी असल्याचं हसन मुश्रीफांनी सांगितलंय, तर कोल्हापूर पालिकेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यातल्या 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अमरावतीमध्ये आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंना झटका दिला। शिवसेना युबीटी पक्षाचे माजी महानगर प्रमुख प्रशांत वानखडे यांनी युवा स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला। त्यामुळे अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय। काँग्रेसमध्ये राम नसल्यानं त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। बारामती तालुक्यामध्ये उद्योजकाकडून 85,000ची खंडणी घेणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये अभिनेता गोविंदाच्या प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं, तर शिवसेनेच्या अनिकेत राजे निंबाळकर यांचा त्यांनी प्रचार केला। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 2 गटात बाचाबाची झाली। पोलिसांच्या मध्यस्थीनं वादावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।
अहिल्यानगरमधील राहता इथं कुदळे कृषी मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. अहिल्यानगरमध्ये घोडा कोणताही असो पण लगाम विखे पाटलांच्या हातात असतो अशी टोलेबाजी सत्तारांनी केली. तर सत्तार भाई म्हणजे मुलुख मैदानी तोफ आहे, एकदा सुटली की मागे येत नाही अशी फटकेबाजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव पुढे करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग आहे. सांगली जिल्ह्यासाठी भाजप कोणताही निधी देणार नाही. भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे असं म्हणत खासदार विशाल पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या जामिया संस्थेला देश विदेशातून मिळालेल्या 650 कोटींच्या निधीमधून देशविघातक कृत्य करणाऱ्या संस्थांना मदत केल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत आरोप केले. सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये 227 जागा लढू असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली आहे. मीरा रोडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे. भाजप जिल्हा महामंत्री संदीप तिवारी आणि अन्य भाजप पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ सोडली आहे. संदीप तिवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कोणाकडे कोणत्या जागा जातील याबाबत स्पष्टता नाहीये. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये युती होणार नाही अशी शंका घेण्याचं कारण नाही असं म्हणत छत्रपती संभाजीनगर पालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.